छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर पदावरून नाट्य रंगणारे अशी चिन्ह सध्या दिसत आहेत. कारण उपमहापौर पदावरून जंजाळ विरुद्ध शिरसाट असा वाद आता उफाळून येण्याची शक्यता आहे. शिरसाट समर्थक उपमहापौर पदासाठी आग्रही आहेत. शिरसाट समर्थक नगरसेवकांनी सुद्धा अर्ज घेतलेला आहे उपमहापौर पदावरून. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरामध्ये एक मोठं नाट्य पाहायला मिळेल असं दिसतंय. जे नाराज असतील त्यांना समजवण्याचा जरूर प्रयत्न करू, परंतु शिंदे साहेब जो आदेश देतील तो आम्हाला मान्य राहील. आपल्याला हे मान्य म्हणजे आपली पण थोडी नाराजी आहे का या अशा सगळ्या प्रकरणामध्ये? नाही, ती मी तुमच्या चॅनल समोर सांगणार नाही. मी काही जे सांगायचं ते एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं. राताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ यांनी एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार अर्ज भरलाय. तर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या आदेशानंतर नगरसेवक अनिता घोडेले आणि शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट आणि माजी महापौर त्रिंबक तुपे हे सुद्धा अर्ज भरतात. आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये मोठी दुफळी पुढे येते. त्यामुळे आता यावर कशा पद्धतीने तोडगा काढला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर पदावरून नाट्य पाहायला मिळण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत. मोठं नाट्य इथे पाहायला मिळणार आहे. कारण शिरसाट समर्थक नगरसेवकांनी सुद्धा अर्ज घेतलेला आहे. तर जंजाळ यांना एकनाथ शिंदेंनीच अर्ज घ्यायला सांगितलेला आहे. आणि त्यामुळे आता कशा पद्धतीने इथे तोडगा काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. महापौर उपमहापौर घोषणेवेळी शिरसाट गैरहजर. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे नाट्य आता समोर आलंय. महापौर आणि उपमहापौर घोषणेवेळी शिरसाट गैरहजर राहिलेले आहेत. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. तर सत्ता संघर्ष आता तीव्र झालेला आहे. राजकीय नाट्य आणि खरं तर शिवसेनेमध्येच दुफळी आपल्याला पाहायला मिळते. विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. विशाल, शिवसेनेमधली दुफळी समोर आलेली आहे. अगदी स्पष्ट शिवसेनेमधली दुफळी आपल्याला दिसते. भाजपनं आताच महापौर पदाच्या त्यांच्या उमेदवाराची घोषणा केली. समीर राजूरकर यांना महापौर पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं. सोबतच शिवसेनेकडनं उपमहापौर पद हे राजेंद्र जंजाळ उमेदवार आहेत ही सुद्धा घोषणा भाजपनंच केली. संयुक्त पत्रकार परिषद शिवसेना भाजपनं घेतली. यावेळेस पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मात्र या पत्रकार परिषदेकडे पाठ फिरवली. शिवसेनेकडून आमदार प्रदीप जयस्वाल आणि संपर्क प्रमुख विलास पारकर हे दोनच नेते उपस्थित होते. शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा तिथं नव्हते. त्यामुळे कुठंतरी राजेंद्र जंजाळ यांच्या नावाला विरोध असल्याचं पालकमंत्र्यांनी त्यांच्या भूमिकेचा आता स्पष्ट केलंय असं आपण म्हणू शकतोय. पालकमंत्री नाराज असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौर पद द्यायला नको असं पालकमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी थेट निर्णय घेत राजेंद्र जंजाळ यांना फोन केला आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले. आणि हे आदेश देत असताना पालकमंत्री संजय शिरसाट यांना पूर्णतः बाजूला ठेवण्यात आलंय. आणि नक्की याचाच राग संजय शिरसाट यांना आलाय. त्यामुळे त्यांनी या पत्रकार परिषदेवर सुद्धा बहिष्कार टाकला. पालकमंत्री संजय शिरसाट हे त्यांच्या घरी आहेत. त्यांचे समर्थक काही नगरसेवक त्यांच्या घरी आहेत आणि तिथे त्यांची एक बैठक सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते. अगदी विशाल, मी आपल्याला थोडंसं थांबवते. आपण असे जोडलेले राहा. अतुल सावे यांची प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात. स्वागत करतो आणि थोडंसं आपल्याला बोलून आम्हाला दिलगिरी व्यक्त करतो की उशीर झाल्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आज आपल्याला मी सांगू इच्छितो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या दोघांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रात त्यांचं स्वागत करतो. आणि थोडंसं आपल्याला बोलून आम्हाला दिलगिरी व्यक्त करतो की उशीर झाल्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आज आपल्याला मी सांगू इच्छितो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या दोघांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रात त्यांचं स्वागत करतो. आणि थोडंसं तर छत्रपती संभाजीनगरमधलं हे राजकीय नाट्य शिवसेनेमधली दुपटी आपण स्पष्टपणे पाहतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि तिथे सुद्धा संजय शिरसाट जे पालकमंत्री आहेत ते गैरहजर राहिले होते. आम्हाला नाव दिलेलं आहे त्याच्यामुळे जो आदेश पक्षाचा त्यांच्या त्या पक्षाच्या आदेशाहिशोबाने या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्र राज्याने
आपल्याला उपमहापौरपदी म्हणून राजेंद्र जंजाळ माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रभारींची चर्चा करायला सांगितली होती. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. त्यांनी राजेंद्र जंजाळ साहेबांचं आम्हाला नाव दिलेलं आहे. त्याच्यामुळे जो आदेश पक्षाचा त्यांच्या त्या पक्षाच्या आदेशा हिशोबाने काम करू. रातुल सावे यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. एकनाथ शिंदेंनी आम्हाला जे नाव सांगितलेलं होतं त्या नावानुसारच आम्ही या संदर्भात आता घोषणा केलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अधिक माहितीसाठी पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे. विशाल, कुठेतरी शिरसाट यांना पाठी ढकललं गेलंय का, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय का? कारण हे स्पष्टपणे सांगतायत अतुल सावे की एकनाथ शिंदेंनी जो आदेश दिलेला आहे त्यानुसारच आम्ही आता पुढची कार्यवाही करतोय. भाजपकडून शिवसेनेच्या उपमहापौर पदाचं नाव घोषित होणं यातच सगळं आलेलं असं आपल्याला म्हणता येईल. कुठेतरी संजय शिरसाट नाराज आहे. त्यांना उमेदवार दिलेला मान्य नाही आणि त्यामुळं संजय शिरसाट हे या संयुक्त पत्रकार परिषदेला गेले नाही. शिवसेनेकडून उपमहापौर पदाचा उमेदवार सुद्धा भाजपनं जाहीर केला आणि महत्वाचं म्हणजे मंत्री अतुल सावे यांनी सांगताना स्पष्टपणे आम्हाला एकनाथ शिंदे यांच्याकडनं जंजाळ यांचं नाव आलेलं आहे. पक्षाशी आम्ही त्यांची चर्चा केली आहे आणि त्यानुसार हे नाव घोषित करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे कुठेतरी ही दोन नावं आता अंतिम झालेली आहे आणि संजय शिरसाट यांना या निर्णय प्रक्रियेतून पूर्णतः बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमहापौर पदासाठीच्या उमेदवाराची चर्चा थेट भाजपसोबत केलेली आहे आणि या चर्चेत कुठेही संजय शिरसाट नाही हेच आता यावरून स्पष्ट होते आणि म्हणूनच संजय शिरसाट सकाळपासून नाराज आहेत. त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेलाही आले नाही. इतकंच नाही तर जेव्हा उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांनी अर्ज भरला त्याही वेळेस संजय शिरसाट आले नाही आणि त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे दर्शवली आहे. झी24 तासला ज्यावेळेस संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळेस माझी नाराजी मी तुम्हाला सांगणार नाही, माझी नाराजी मी थेट एकनाथ शिंदे यांना सांगेल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि जे 3 इतर लोक संजय शिरसाट यांच्या आदेशानंतर उपमहापौर पदासाठी अर्ज भरतायत तर ही अर्ज भरण्याची एक प्रक्रिया आहे. एकनाथ शिंदे जे सांगतील तो निर्णय अंतिम असेल हे सांगायलाही संजय शिरसाट विसरले नाही. मात्र या सर्व दरम्यान त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी अगदी स्पष्ट दिसत होती. राजेंद्र जंजाळची उमेदवारी त्यांना मान्य नाही आणि या संदर्भात ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रात्री भेट घेणार अशी माहिती आपल्याला सूत्रांकडनं कळते. जी अगदी. त्यामुळे एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर काही या संदर्भात चेंजेस होतात का, की एकनाथ शिंदे शिरसाटांची समजूत घालतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद विशाल दिलेल्या माहितीसाठी.